कुणी काय बोलणार? आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा आज निकाल लागतोय आणि अत्यंत महाराष्ट्रामधील महत्त्वाचा असणारा मतदारसंघ म्हणजे वाळवा आणि शिराळा। त्यापैकी शिराळा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाची सत्ता होती, मात्र ती सत्ता सत्यजित देशमुख भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांनी पलटवून लावलेली आहे। या ठिकाणी मी सध्या पेठ नाक्यावरती आहे। सम्राट महाडिक यांचं हे कार्यालय आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांचा गोंधळ जल्लोष सुरू असलेला आपल्याला बघायला मिळतो। नेमक्या त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ। अण्णा, काय सांगाल, आज विजयश्री तुमच्या त्या ठिकाणी वाट्याला येतोय? हे बघा, 28 तारखेला निर्णय झाला की शिराळा मतदारसंघामध्ये सतुभाऊंचं नाव फायनल झालं। त्यावेळेला आमचा महाडिक गट, आमचे नेते सर्व कार्यकर्ते नाराज झाले। दुसऱ्या दिवशी लगेच कार्यकर्त्यांनी मेळावा घेतला आणि मेळावा घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा आता आपण थांबायचं नाही, आम्ही जो आदेश देईल तो ऐकायचा। आजपर्यंत तुम्ही आदेश दिला, पण आता आम्ही कार्यकर्ते आदेश देणार। आणि आमचं ठरलं की 284 शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये सम्राट बाबांचा अर्ज भरायचा आणि तो अर्ज भरला। 28 तारखेला अर्ज भरला। अर्ज भरल्यानंतर पुन्हा माननीय देवेंद्र फडणवीसांनी माननीय सम्राट बाबांना मुंबईला विमानानं बोलवून घेतलं आणि त्यावेळेला बाबांना सांगितलं, बाबा तुम्ही अर्ज काढून घ्या आणि अर्ज काढून घेतल्यानंतर तुमचा पुढं कुठं तर विचार आम्ही नक्की करू। या उद्देशानं बरीचशी बाबांनी प्रकरण ताणलं गेलं, कारण आम्ही 5-7 वर्ष झालं आम्ही या मतदारसंघामध्ये BJP रुजवलेली आहे। शेवटी माघारी घ्यावी लागलं, थोडक्यात म्हणजे अर्ज मागं काढून घ्यावा लागला ना। तुम्हाला जरी माघार घ्यावं लागली असली तरी आमदार सत्तूभाऊ यांच्या यशाच्या पाठीमागे त्या ठिकाणी सम्राट बाबा यांचा मोठा वाटा आहे। कसं नियोजन आपण मतदानाचं केलं? हां, हेच मी तुम्हाला सांगतो की बाबांनी अर्ज काढून घेतला, पण त्यावेळेला सांगितलं की आम्ही सत्तूभाऊंना निवडून आणणार म्हणजे आणणारच। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, कारण जेथे वनश्री तेथे विजयश्री ह्या मतदारसंघाचं निश्चितच असं समीकरण ठरलेलं आहे। आणि मी आणि त्यानिमित्तानं आज रोजी सम्राट बाबांचा ह्या विजयामध्ये अति मोलाचा वाटा आहे असं म्हणावं लागेल। आणि या निमित्तानं आम्ही सर्व कार्यकर्ते 48 गावातले कार्यकर्ते ताकदीनं प्रचार करून आम्ही सत्तूभाऊंना निवडून आणलेलं आहे। वास्तविक मी माझ्या भाषणामध्ये प्रत्येक वेळेला म्हणत होतो की ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। प्रचंड अशा पैशाचा वापर झाला, परंतु मतदारांनी भाजप सरकारनं जो काही निधी दिला त्या निधीशी जागून आणि सम्राट बाबांच्या शब्दाला मान देऊन या जनतेनं या शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय सत्तूभाऊंना विजयी केलेला आहे असं मी म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। लाडक्या बहिणीचा उल्लेख करा, लाडक्या बहिणीचा। कशा पद्धतीनं आपण विजयश्री खेचून आणलाय? विजयश्री खेचून आणत असताना प्रचार यंत्रणेमध्ये लाडकी बहीण योजना असेल, PM किसान योजना असेल किंवा अन्य शेतकऱ्यांचं लाईट बिल माफ करणे ह्या योजना असतील, आरोग्यासाठी योजना असतील, अशा अन्य योजना BJP सरकारनं दिल्या आणि त्या आम्ही तळागाळापर्यंत रुजवल्या, जनतेपर्यंत पोहोचवल्या। जिथं वनश्री तिथं विजयश्री हे वाक्य त्या ठिकाणी अधोरेखित झालेलं आपल्याला बघायला मिळते, आज सत्यात उतरते। हे बघा, पहिल्यापासूनच नानासाहेब महाडिक ज्या पक्षात असायचे, ज्या पार्टीचा प्रचार करायचे, तिथं विजय हा निश्चित ठरलेलाच आहे। म्हणूनच आमच्या मनामध्ये एक सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली की जेथे वनश्री तेथे विजयश्री हे मात्र निश्चित। सम्राट बाबांचा मोठा वाटा म्हणावा लागेल का? हा, असं कसं काय म्हणतात? सम्राट बाबांचा फार मोठा या विजयामध्ये वाटा आहे। मोलाची कामगिरी आहे या सत्तूभाऊंच्या विजयामध्ये। तर या ठिकाणी आपण माननीय सम्राट महाडिक बाबा किंग मेकर आहे विधानसभा मतदारसंघातील। तर सम्राट महाडिक बाबा या ठिकाणी या मतदारसंघात बाबांनी माघारी घेतल्यामुळे हा विजयश्री आजचा आहे तो फक्त सम्राट बाबांनी माघार घेतल्यामुळं आणि सहकार्य केल्यामुळं आहे। त्यामुळं सम्राट बाबांच्यामुळं हा विजय या मतदारसंघात झालेला आहे। सम्राट बाबांचा। तर या ठिकाणी शिराळा मतदारसंघामध्ये या ठिकाणी सत्ता पालट आपल्याला झालेला बघायला मिळतंय। आमदार मानसिंगराव नाईक यांची या ठिकाणी 10 वर्षापासून सत्ता होती, मात्र आज भाजपनं त्यावरती भाजप विराजमान त्या ठिकाणी त्या सत्तेवरती झालेला आपल्याला बघायला मिळते आणि भाजपचा विजय शिराळा मतदारसंघामध्ये पूर्ण ताकदीनिशी झालेला आपल्याला बघायला मिळतो।